नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुरुषोत्तम रेणुसे सर. आजच्या भागामध्ये 1 जानेवारी ते 7 जानेवारी पर्यंत महत्वाच्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत याविषयी आपण माहिती पाहणार आहे. त्याच्यामध्ये राज्य, राष्ट्र, आंतरराष्ट्रीय कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडल्या याविषयी आजच्या भागामध्ये आपण याची माहिती पाहणार आहे. बघा, महत्वाचे नुकतेच 70 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले जे सुरत शहर आहे, हे सुरत शहर झोपडपट्टी मुक्त शहर भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर ठरणार आहे. महत्वाचं याच्यामध्ये सगळ्यात मोठी जी झोपडपट्टी मुक्त शहर आहे हे सुरत ठरलेलं आहे. याचं कारण 2006 मध्ये हे जे शहर आहे, हे शहर 38% लोक झोपडपट्टीत राहतात. सुरत या शहरामध्ये 38% लोक झोपडपट्टीमध्ये राहत होते. मात्र जर आता आपण जर पाहिलं 2025 मध्ये पाहिलं तर या ठिकाणी 5% लोक फक्त आता झोपडपट्टीत राहत आहेत आणि लवकरच हे पूर्ण शहर काय ठरणार आहे, झोपडपट्टी मुक्त ठरणार आहे. याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताचे पहिले मोठ्या लोकसंख्येचे शहर जे झोपडपट्टी मुक्त ठरलेले आहे असं कोणतं आहे, तर त्याचं उत्तर काय असणार आहे, सुरत हे असणार आहे. याचं कारण हे झोपडपट्टी मुक्त का ठरलेलं आहे, कारण याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना जी आहे आणि झोपडपट्टीच्या जागीच मोठ्या मल्टी स्टोरी इमारती बांधल्या गेल्या आणि त्यामुळं हे शहर झोपडपट्टी मुक्त ठरलेलं आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिले अधिकृत झोपडपट्टी मुक्त शहर जे आहे, जे 10 लाखाच्या आत त्याची काय आहे लोकसंख्या आहे, हे शहर चंदीगड आहे. लक्षात ठेवा, कोणतं आहे, चंदीगड. आणि जर प्रश्न असा विचारत आला की 70 ते 80 लाखापेक्षा झोपडपट्टी मुक्त शहर भारतातील पहिलं कोणतं, तर त्याचं उत्तर काय येणार आहे, सुरत येणार आहे. सुरत पहिले मेगा सिटी झोपडपट्टी मुक्त शहर ठरणार आहे, जिची लोकसंख्या 70 ते 80 लाख इतकी आहे. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. पहिले अधिकृत झोपडपट्टी मुक्त शहर भारतातील चंदीगड आहे, ज्याची लोकसंख्या 10 लाखापर्यंत आहे. आणि भारतातील पहिले मेगा सिटी झोपडपट्टी मुक्त शहर कोणतं ठरलेलं आहे, सुरत हे ठरलेलं आहे. हे परीक्षेसाठी आपल्याला महत्वाचं आहे. पुढचं बघा, आता ग्रीनलँड. आता हा जो ग्रीनलँड आहे हा चर्चेचा विषय ठरलेला आहे. याचं कारण काय, अमेरिकेचे जे राष्ट्रपती आहेत, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, या डोनाल्ड ट्रम्पने हे विकत घेण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. हे जे ग्रीनलँड आहे हे विकत घेण्याची इच्छा केलेली आहे. याचं कारण काय की त्या ठिकाणी जे नैसर्गिक संसाधनं आहेत, ही नैसर्गिक संसाधनं मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि यामुळं अमेरिकेचे जे राष्ट्रपती आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी विकत घेण्याची घोषणा केली. त्यामुळं हे चर्चेचा विषय ठरलेला आहे. याच्यामध्ये काय की भूराजकीय महत्व त्याचं काय आहे, खूप वाढलेलं आहे. आता हा जो ग्रीनलँड आहे, हा ग्रीनलँड डेन्मार्क हा जो देश आहे, या डेन्मार्कचा हा ग्रीनलँड भाग आहे. डेन्मार्क जो देश आहे, या डेन्मार्कचा हा ग्रीनलँड हा भाग आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जगातील सर्वात मोठं बेट आहे ग्रीनलँड. हे जगातील काय आहे रे, सर्वात मोठं बेट आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हा खंड जो आहे उत्तर अमेरिकेमध्ये हे बेट येतं. कुठे येतं रे, उत्तर अमेरिकेमध्ये बेट येतं. याचं क्षेत्रफळ जे आहे हे 21 लाख चौरस किलोमीटर इतकं आहे. किती आहे, 21 लाख चौरस किलोमीटर. आणि याच्यातला 80% भाग जो आहे तो बर्फाने आच्छादलेला आहे. काय केलेलं आहे, बर्फाने आच्छादलेला. आपण जर पाहिलं तर बघा, डेन्मार्क या ठिकाणी आहे आणि त्याच्या बाजूला 2920 किलोमीटर पर्यंतचा हा ग्रीनलँड आहे. आणि मग या ठिकाणी अमेरिका आहे, या ठिकाणी कॅनडा आहे. अमेरिका यापासून 5043 किलोमीटरवर आहे. मात्र अमेरिकेने नैसर्गिक साधन संपत्ती जास्त असल्यामुळं अमेरिकेचे जे डोनाल्ड ट्रम्प आहेत यांनी हा ग्रीनलँड विकत घेण्याची काय केली, इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि जर आपण पाहिलं तर ग्रीनलँडवर कोणाचं नियंत्रण आहे रे, डेन्मार्क या देशाचं काय आहे, नियंत्रण आहे. आता डेन्मार्क आणि युएसए दोन्ही नाटोचे काय आहेत, सदस्य आहेत. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ग्रीनलँडचा जो बर्फ आहे, कारण का मी सांगितलं 80% भाग जो आहे हा बर्फाने आच्छादलेला आहे आणि त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात संकट निर्माण झालेलं आहे. हा बर्फ काय होतोय रे, वितळत आहे. लक्षात ठेवा, हा काय करतोय, वितळत आहे. हवामान बदलाचं या भागावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. आता हा विकत घेण्याचं कारण काय, नैसर्गिक संसाधनाची उपलब्धता त्या ठिकाणी आहे आणि वाढती आंतरराष्ट्रीय स्पर्धा. आणि यामुळं
ग्रीनलँड हा सध्या जागतिक चर्चेचा केंद्रबिंदू काय झालेला आहे, बनलेला आहे. याच्यामध्ये महत्वाचं जगातील सर्वात मोठं बेट कोणतं आहे रे, ग्रीनलँड आहे. डेन्मार्कवर त्याचं काय आहे, डेन्मार्क या देशाचं नियंत्रण आहे. तिसरं, डोनाल्ड ट्रम्प यांनी विकत घेण्याचं इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं नैसर्गिक संसाधनाची काय आहे, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्धता आहे. आणि 80% भाग जो आहे तो बर्फाने आच्छादलेला आहे. या ठिकाणी हवामान बदलाचं संकट मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेलं आहे. पुढे बघा, आयनूर अम्मानूर उत्सव कोणत्या ठिकाणी साजरा केला जातो, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा चर्चेतला मुद्दा आहे. चर्चेचं कारण काय, की जी सगळ्यात धार्मिक आणि सांस्कृतिक विशेषता असलेली जी कोटा आदिवासी आहे, कोटा आदिवासी, या कोटा आदिवासी जमातीचा हा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव मानला जातो. विशेषतः या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या महिला आहेत त्या महिला काय असतात, सहभागी असतात. हा जो भाग आहे हा सोल्लूर कोकण, सोल्लूर कोकण म्हणजे उदगा मंडलम आणि उटी जवळ हा भाग आहे. निलगिरी जिल्हा तामिळनाडू राज्यामध्ये हा सोल्लूर कोकण हे गाव येतं, लक्षात ठेवा. निलगिरी जिल्हा तामिळनाडू राज्यामध्ये येतं. आणि या ठिकाणी कोटा जमातीचे काय राहतात, लोक राहतात. यांचं जे प्रमाण आहे हे प्रमाण खूप कमी आहे. ही जी आदिवासी जमात आहे, कोटा आदिवासी जमात मुख्यतः खूप महत्वाची मानली जाते. आता हा जो सण आहे हा आयनूर अम्मानूर उत्सव किंवा सण आहे, हा दर 2 वर्षांनी काय केला जातो, साजरा केला जातो. विशेषतः मी सांगितलं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला काय असतात, सहभागी असतात. आता याच्या आयनूर अम्मानूर नाव दिलेलं आहे. आयनूर म्हणजे पुरुष देवता त्याला म्हटलं जातं आणि अम्मानूर काय स्त्री देवता उत्सव आहे. मग हा का साजरा केला जातो, की मोठ्या प्रमाणात किंवा चांगल्या प्रकारे पाऊस आणि पिकाचं उत्पन्न व्हावं यासाठी प्रार्थना केली जाते. आणि हा उत्सव जो आहे हा उत्सव साजरा केला जातो. याच्यामध्ये तरुण मुली ज्या आहेत त्या भांडी बनवणे शिकतात, अन्नधान्याची पूजा केली जाते आणि अय्यनूर अम्मन या गावाच्या मुख्य आणि संरक्षक देवी त्या मानल्या जातात आणि त्यामुळे हा उत्सव साजरा केला जातो. आता याच्यामध्ये आपला प्रश्न कसा विचारला जाईल, की ही जी कोटा आदिवासी जमात आहे ही कोणत्या राज्यामध्ये आढळते, कोणत्या राज्यामध्ये आढळते. किंवा दुसरा प्रश्न असेल, आयनूर अम्मानूर हा उत्सव जो आहे तो कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो. किंवा तिसरा प्रश्न असा असेल, आयनूर अम्मानूर हा जो उत्सव आहे हे खालीलपैकी कोणती आदिवासी जमात साजरा करते. आणि याच्यामध्ये महत्वाचं काय, सर्वाधिक महिला ज्या आहेत या महिलांचा याच्यामध्ये काय असतो, सहभाग असतो. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्याची येणाऱ्या ज्या एक्झाम आहेत याच्यामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचं महत्वाचं, भारताच्या दृष्टीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आता त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी करण्यात आली, बरोबर ना. मग आता आरबीआय जगात ही जी बँक आहे जगात 7व्या स्थानी आहे. कितव्या क्रमांकावर आहे, 7व्या स्थानी आलेले आहे. आणि मग याच्यामध्ये जगातील पहिल्या क्रमांकावर जी बँक आहे ही कोणती, युरोपियन मध्यवर्ती बँक, बरोबर ना. $7.13 ट्रिलियन ने ही काय आहे, प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकाला आहे पीपल्स बँक ऑफ चायना. तिसऱ्या क्रमांकाला आहे फेडरल रिझर्व्ह, ही चीनची आहे दुसऱ्या क्रमांकाची. तिसरी युएसए ची आहे. आणि चौथी आहे बँक ऑफ जपान, $4.51 ट्रिलियन आहे, जपान आहे. आता सगळ्यात महत्वाचं 7व्या क्रमांकाला जी आपली बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हिचं उत्पन्न जे आहे ते बघा $911.4 अब्ज इतकं आहे आणि ते आपल्या भारताचे आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जर जगामध्ये विचार केला तर ती 7व्या क्रमांकावर येते, हे त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. नंतर इतर बँक आहेत, आपल्याला पहिली दुसरी तिसरी किंवा आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा क्रमांक कितवा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचं उत्तर काय आहे, 7व्या क्रमांकावरती आहे. आणि मग आपली भारत बघा, भारत पुढचा प्रश्न, अर्थव्यवस्था आता कितव्या क्रमांकावर आहे, कितव्या आहे रे, 4थ्या क्रमांकावर आहे. महत्वाचं, भारताने काय केलं, जपान या देशाला काय केलेलं आहे, मागे टाकलेलं आहे. जपान या देशाला नुकतंच आपण काय केलंय, मागे टाकलेलं आहे. नॉमिनल जीडीपी नुसार आपला कितवा क्रमांक येतो रे, 4था क्रमांक येतो. भारताचा नॉमिनल जीडीपी याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 4.18 ट्रिलियन आहे. 4.18 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतका आपला जीडीपी आहे. हा प्रसिद्ध 30 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आलेला आहे.
आणि हा जो अहवाल आहे हा अहवाल केंद्र शासनाने हा प्रकाशित किंवा केंद्र सरकारने प्रकाशित केलेला आहे. आणि महत्वाचं 2030 पर्यंत आपण जर्मनीला मागे टाकू अशी आशा व्यक्त करण्यात जर्मनी या देशाला आपण काय करू मागे टाकू असं आशा व्यक्त करण्यात आलेली आहे. IMF इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंडच्या 2025च्या अंदाजानुसार भारताचा जीडीपी जो आहे हा 4.51 ट्रिलियन आणि जपानचा 4 किती आहे रे 46 इतका ट्रिलियन असेल. आता महत्वाचं याची क्रमवारी जर विचारली तर बघा सध्याची क्रमवारी जी आहे याच्यामध्ये अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे 30 ते 31 ट्रिलियन डॉलर, चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे 19 ते 20 ट्रिलियन डॉलर, तिसऱ्या क्रमांकाला ती जर्मनी आहे जी आत्ताच आपण म्हणलं की 2030 पर्यंत आपण काय करू जर्मनीला सुद्धा मागे टाकू आणि आपण कितव्या क्रमांकाला येऊ तिसऱ्या क्रमांकावर येऊ असं सांगण्यात आलेलं आहे. आणि भारत चौथ्या क्रमांकावर सध्या आहे 4.8 ट्रिलियन डॉलर. बरोबर ना. IMF 2025 साठी 6.6% सांगितले आणि 2026 साठी किती आहे 6.2% काय होईल वाढ असा IMF ने सांगितलेला आहे. तर वर्ल्ड बँक काय म्हणजे 2026 साठी किती आहे 6.5% इतकी वाढ होणार आहे असं सांगितलेलं आहे. बघा मूडीच्या रिपोर्टनुसार भारत G20 मधील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील असं मूडीजने आपलं भाकीत काय केलेलं आहे वर्तवलेलं आहे. याच्यामध्ये महत्वाचं मी सांगितल्याप्रमाणे आपली जी अर्थव्यवस्था आहे ती सध्या कितव्या क्रमांकावर आहे चौथ्या क्रमांकावर आहे. पुढे बघा जगातील पहिला कार्बन बॉर्डर टॅक्स लागू करणारी संस्था जी आहे ही युरोपियन युनियन ठरलेली आहे. बघा CBM कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम आणि मग याची अंमलबजावणी जी आहे ती 1 जानेवारी 2026 पासून करण्यात आलेली आहे. 1 जानेवारी 2026 पासून जगातील पहिला पूर्णपणे कार्यान्वित कार्बन बॉर्डर टॅक्स आहे. याचा उद्देश काय बघा सगळ्यात महत्वाचं काय हा टॅक्स या युरोपियन युनियन यांनी का लागू केलेला आहे. याच्यामध्ये महत्वाचं युरोपियन उद्योगांना परदेशी कंपन्यांच्या तुलनेत स्पर्धात्मक ठेवणे. युरोपियन उद्योग जे आहेत या उद्योगांना परदेशी कंपन्यांच्या तुलनेमध्ये स्पर्धात्मक ठेवणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे. सगळ्यात महत्वाचं काय आहे की ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांनी कार्बन उत्सर्जन कमी करणे हा आहे. ज्याच्यामध्ये स्टील, सिमेंट, अॅल्युमिनियम, खते आणि हायड्रोजन यांसारख्या ज्या वस्तू आहेत या वस्तूंच्या आयातीवर शुल्क आकारणे. आणि यासाठी युरोपियन युनियन यांनी हा कार्बन बॉर्डर टॅक्स लागू केलेला आहे 1 जानेवारी 2026 रोजी. पुढं बघा प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी आहे तिला नुकतेच काय झाले रे 9 वर्ष काय झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे. याची जी सुरुवात आहे या योजनेची सुरुवात विचारली जाऊ शकते 1 जानेवारी 2017 मध्ये याची काय करण्यात आलेली आहे सुरुवात करण्यात आलेली आहे आणि 2026 पर्यंत तिला किंवा 2026 लागू झालेला आहे. तिला 9 वर्ष काय झालेले आहेत पूर्ण झालेले आहेत 9 वर्ष पूर्ण झालेले आहे. तिचं पूर्वीचं नाव जे आहे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ही होतं. पूर्ण पहिलं नाव काय होतं रे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना. आणि सर्व जिल्हे केंद्रशासित प्रदेश जे आहेत या सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्रशासित प्रदेशमध्ये ही योजना राबवली जात आहे. मग याच्यामध्ये लाभार्थी काय आहे 19 वर्ष पूर्ण झालेल्या ज्या गर्भवती व स्तनदा माता आहेत यांच्यासाठी ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे. याच्यामध्ये आर्थिक मदत काय जाते पहिलं अपत्य जे आहे आर्थिक मदत काय कोणती दिली जाते पहिले अपत्य जे आहे एकूण रक्कम याला 11,000 रुपये दिली जाते. किती 11,000 रुपये. पहिल्या हप्ता म्हणजे पहिल्या अपत्यासाठी 5,000 रुपये 3 हप्त्यांमध्ये दिले जाते आणि दुसऱ्या अपत्यासाठी जर ती मुलगी असेल तर 6,000 रुपये असेल. असं दोन्ही मिळून किती मिळतात 11,000 रुपये यासाठी निधी दिला जातो. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 कोटींहून अधिक महिला लाभार्थी ठरलेल्या आहेत. मग या योजनेचं महत्वाचं बघा सुरुवात कधी झाली किती वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याच्यानंतर याच्यामध्ये जो निधी दिला जातो या निधीची रक्कम जी आहे ही रक्कम आपल्याला काय केली जाऊ शकते पहिल्या हप्त्यामध्ये 5,000 आणि नंतर किती दिली जाते 6,000 असे मिळून 11,000 रुपये रक्कम दिली जाते. ती लक्षात ठेवा. याच्यावर सुद्धा जर आता आपण आता झालेल्या जर एक्झाम पाहिला कंबाईन गट ब जर पाहिली तर 15 मार्कांमध्ये 2 ते 3 मार्काला योजनांची सुरुवात उद्दिष्टे कार्य याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत किंवा राज्य विचारण्यात आलेले आहेत.
तर नक्कीच याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचं बघा, जर आपण विज्ञान तंत्रज्ञान पाहिलं तर विज्ञान तंत्रज्ञान मधला याच्यावर प्रश्न विचारला जातो. प्रलय क्षेपणास्त्र जे आहे, या प्रलय क्षेपणास्त्राची काय करण्यात आलेली आहे, यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. 31 डिसेंबर वर्षाच्या शेवटी 31 डिसेंबर 2025 मध्ये ही चाचणी घेण्यात आलेली आहे. याच्यावर प्रश्न विचारण्यात आला बघा, की केरळ राज्यामधलं आताच कंबाईन बीसीला केरळ राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं, हा प्रश्न विज्ञान आणि तंत्रज्ञानावर विचारण्यात आला होता. मग कोणते क्षेपणास्त्र आहे, कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली, याच्यावर सुद्धा नक्कीच किंवा त्याचे उद्देश, त्याचे कार्य आणि त्याची वैशिष्ट्ये याच्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. तर वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 डिसेंबर 2025 ला जर आपण पाहिलं तर प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा, ओडिशा किनारपट्टी जी आहे, या ओडिशा किनारपट्टीत चांदीपूर या ठिकाणी ही चाचणी झाली. याच्यामध्ये महत्वाचं काय, एकाच लॉन्चर मधून लागोपाठ 2 प्रलय क्षेपणास्त्रे जी आहेत, ही प्रलय क्षेपणास्त्रे सोडण्यात आलेली आहेत. 2 प्रलय क्षेपणास्त्रे काय करण्यात आली, सोडण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्वाचं काय की स्वदेशी क्वासी बॅलिस्टिक मिसाईल आहे. याची रेंज जी आहे 150 ते 500 किलोमीटर इतकी आहे. इंधन सॉलिड प्रोपलंट घन इंधन आहे. वजन आहे 500 ते 1000 किलो. वॉरहेड वैशिष्ट्य काय आहे, याचं वैशिष्ट्य जे आहे अचूक लक्ष्यभेद शत्रूचा संरक्षण प्रणाली चुकवू शकते. बरोबर ना, अचूक लक्ष्यभेद आहे आणि शत्रूचे संरक्षण प्रणाली चुकवू शकते. आता बनवलंय कोणी, डीआरडीओ, भारत डायनामिक लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या तिघांनी मिळून हे प्रलय क्षेपणास्त्र, या 3 संस्थांनी मिळून डीआरडीओ, भारत डायनामिक लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या तिन्ही संस्थांनी मिळून हे प्रलय क्षेपणास्त्र बनवलेलं आहे आणि नुकतीच त्याची 31 डिसेंबर 2025 ला काय झालेली आहे, यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, बांगलादेशच्या पहिल्या महिला ज्या आहेत, पहिल्या पंतप्रधान, बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान यांचं नुकतंच काय झालंय, निधन झालंय. मग त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यांचं नाव विचारलं जाऊ शकतं. मग खालिदा जिया बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान यांचं नुकतंच काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. बेगम खालिदा जिया त्यांचं पूर्ण नाव 30 डिसेंबर 2025 ला वयाच्या 80व्या वर्षी त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. महत्वाचं पार्टीचं नाव काय आहे त्यांच्या, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी. या पार्टीच्या त्या काय होत्या रे, अध्यक्षा होत्या. आणि पहिल्या महिला काय होत्या, बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या, पहिल्या महिला पंतप्रधान. 1981 मध्ये त्यांचे जे पती आहेत जियाउर रहमान, ते माजी राष्ट्राध्यक्ष होते. यांच्या हत्येनंतर त्यांच्या महिला पंतप्रधान म्हणून काय करण्यात आली, नियुक्ती करण्यात आली. आणि महत्वाचं जागतिक स्तरावर त्यांना बॅटलिंग बेगम्स, लक्षात राहू द्या, याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. बॅटलिंग बेगम्स म्हणून त्या काय आहेत, प्रसिद्ध आहेत. आणि मग 2018 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांवर त्यांना काय करण्यात आली होती, अटक करण्यात आली होती. 2 वेळा त्या पंतप्रधान, म्हणजे एकूण 10 वर्ष, 1991 ते 96 आणि 2001 ते 2006. आणि नुकतंच या खालिदा जिया यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. मग प्रश्न कसा विचारला जाईल, बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालीलपैकी कोण होत्या, दुसरा कोणत्या पार्टीशी संबंधित होत्या, त्याच्यानंतर महत्वाचं जागतिक स्तरावर त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं किंवा बॅटिंग बेगम्स म्हणून खालील कोणत्या व्यक्तीला ओळखलं जातं. आणि हे महत्वाचं आहे, 2 वेळा पंतप्रधान ठरलेल्या आहेत. त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे सुद्धा महत्वाचं आहे. नुकतंच आपण जर पाहिलं तर राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, खेळ, निधन वार्ता, नियुक्त्या, योजना यांच्यावर आताच जर आपण एनालिसिस केलं, गट ब च, गट क च किंवा राज्यसेवेचं, तर असे प्रश्न नियुक्त्यांवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. नंतर विज्ञान तंत्रज्ञानावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नंतर योजनांवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर हे त्याच्यामध्ये हे पॉइंट काय आहे, महत्वाचे आहेत. बघा, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो, ज्या वेगवेगळ्या परिषद आहेत याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. आर्मोनिया, बघा आर्मोनिया संयुक्त राष्ट्राच्या जैवविविधतेवरील अधिवेशनाच्या 17व्या पक्ष परिषदेचे आयोजन करणार आहे. आर्मोनिया, आता ही आर्मोनिया जो देश आहे या ठिकाणी ही COP 17 ही परिषद होणार आहे किंवा ही झालेली आहे. नुकतं ऑक्टोबर मध्ये ती 18 ते 30 तारखेपर्यंत होती. महत्वाचं ती किती होती, 17वी. कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज टू द कन्व्हेन्शन ऑफ
बायोलॉजिकल डिव्हर्सिटी हा याचा लॉंग फॉर्म आहे. ही COP17 या ठिकाणी आर्मेनिया या देशामध्ये झालेली आहे. ठिकाण यजमान देश कोणता होता मी सांगितलं आर्मेनिया. ठिकाण काय रे येरेवान, राजधानी आहे आर्मेनियाची. आणि मग 18 ते 30 ऑक्टोबर 26 ला ही परिषद होणार आहे. 2026 ला ही परिषद होणार आहे. आयोजन कोणत्या ठिकाणी झालेलं आहे आर्मेनिया देश, आर्मेनिया देशामध्ये. आता आयोजक कोण आहे संयुक्त राष्ट्र आयोजक आहे. आता निवड प्रक्रिया कशी पहिल्यांदाच गुप्त मतदान पद्धतीने ही निवड प्रक्रिया झालेली आहे. घोषवाक्य काय देण्यात आलेले आहे टेकिंग ऍक्शन फॉर नॅचर, टेकिंग ऍक्शन फॉर नॅचर. मग याच्यामध्ये घोषवाक्य काय सांगते मी टेकिंग ऍक्शन फॉर नेचर, टेकिंग ऍक्शन फॉर नेचर. मुख्य उद्दिष्ट काय असणार आहे जैविक विविधतेचे महत्व वाढवणे, हवामान बदल आणि निसर्गाचा ऱ्हास हे मुख्य वैशिष्ट्य असणार आहे. जैविक विविधतेचे महत्व वाढवणे, हवामान बदल आणि निसर्गाचा ऱ्हास या दुहेरी संकटावर एकत्रितपणे उपाय शोधणे आणि जागतिक स्तरावर कृतीला चालना देणे हे COP17 जी 2026 ला बघा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आर्मेनिया या देशामध्ये, आर्मेनियाची राजधानी कोणती येरेवान या ठिकाणी ही परिषद COP17 परिषद होणार आहे. पुढं महत्वाचं IIT पटना, IIT पटना येथे परम रुद्र सुपर कम्प्युटर जे आहे ह्या परम सुपर रुद्रा सुपर कम्प्युटर स्थापन करण्यात आलेला आहे. आपण पाहिलं भारतातील पहिला जो सुपर कम्प्युटर होता तो परम सिरीज मधला होता, बरोबर ना. परम सिरीज मधला होता सिडॅक या संस्थेने तो काय केला होता बनवला होता याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि मग हा जो परम रुद्रा नवीन सुपर कम्प्युटर IIT पटना या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे. बिहार राज्यामधील पहिला सुपर कम्प्युटर IIT पटना या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे. याचं उद्घाटन 26 डिसेंबर 2025 मध्ये करण्यात आलेलं आहे, बरोबर ना. आणि मग त्याचं नाव काय आहे परम रुद्रा आहे. विकसित केले सिडॅकनेच विकसित केलेलं आहे. पुणे या ठिकाणी त्याचं काय आहे मुख्यालय आहे सिडॅक पुणे, स्वदेशी रुद्र सर्व. याची क्षमता काय आहे 838 टेराफ्लॉप. आता याच्यावर प्रश्न, आता जे मुख्य एक्झाम आहे त्या मुख्य एक्झामला गट ब आणि गट क याच्यावर हमखास जे संगणक आहे या संगणकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये महत्व जर पाहिलं तर आपण संगणक व माहिती तंत्रज्ञान याचे एक कोर्स लॉन्च केलेला आहे. त्याची फी फक्त 22 रुपये त्याची फी ठेवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान आणि मागील वर्षाचे पेपर आपण याच्यात घेतलेले आहे. नक्की विद्यार्थ्यांनी त्याचा काय घ्यावा लाभ घ्यावा. याच्यामध्ये क्षमता किती आहे रे 838 टेराफ्लॉप प्रति सेकंद, 838 ट्रिलियन त्याची गणना होते. नोट्स 180 कम्प्युटर नोट्स आहेत. उपयोग AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स आणि क्वांटम कम्प्युटिंग. फायदा काय होणार आहे महत्वाचं हवामान अंदाजासाठी औषध विकास, अंतराळ संशोधन. राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन 2015 पासून या मिशनद्वारे हा बनवण्यात आलेला आहे. आणि आतापर्यंत भारतामध्ये 37 सुपर कॉम्प्युटर्स बनवण्यात आलेले आहेत. हे कोणी बनवलेले आहेत रे सिडॅक, हे महत्वाचं सिडॅक या कंपनीचं मोठं अनमोल. जर आपण पाहिलं तर भारताला आपण जर पाहिलं तर 2000 नंतर भारताला पुढे नेण्यात या सिडॅकने या संस्थेने काम केलेलं आहे. बघा चीनचा तियानशान सेंगली टनेल सर्वात लांब एक्सप्रेस बोगदा ठरलेला आहे. बघा चीनचियांग प्रदेशात चीनने ह्याच्यावर सुद्धा आताच चीनवर प्रश्न विचारण्यात आला होता, लक्षात ठेवा बोगद्यावरच. मग याच्यामध्ये सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा हा ठरणार आहे. चीनने शिनचियांग प्रदेशात तियानशान पर्वतामध्ये जगातील सर्वात लांब एक्सप्रेस बोगदा बांधलेला आहे. याचं उद्घाटन नुकतंच बघा 26 डिसेंबर 2025 मध्ये करण्यात आलेलं आहे. याची लांबी लक्षात ठेवा 22.13 किलोमीटर इतकी किती आहे 22.13 किलोमीटर इतके आहे. ठिकाण किंवा आता तुम्हाला देश विचारला सरळ शिनचियांग प्रदेशातील तियानशान पर्वतरांगामध्ये 3000 मीटर उंचीवर आहे, बरोबर ना. आणि याला कालावधी जो लागला तो 5 वर्ष इतका कालावधी लागलेला. याची सुरुवात 2020 पासून करण्यात आलेली आहे. सुमारे 46.7 अब्ज युआन म्हणजे 54,000 कोटी इतका याला खर्च झालेला आहे. आता याचे वैशिष्ट्य काय बघा, 2 समांतर बोगदे आहेत, प्रत्येकी 2 लेन, कमाल खोली 1112 मीटर आहे. अत्याधुनिक व्हेंटिलेशन आणि सुरक्षा यंत्रणा, -42 अंश सेल्सिअस थंडीत बांधला गेलेला आहे, हे महत्वाचं आहे.
7 तासाच्या अंतर आता फक्त किती 3 ते 3.5 तासामध्ये ते पूर्ण होणार आहे. महत्वाचं बघा, हा जो बोगदा आहे चीन या देशाने बांधलेला आहे. चीनचा तियानशान शेंगली टनेल, शेंगली टनेल लक्षात ठेवा. पुढं याच्यावर हमखास प्रश्न VIMP करून ठेवा. त्याच्यावर पुढील एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाणार. कारण का बिग कॅट अलायन्स जे आहे हे भारताने सुरुवात केली होती. त्याचं जर आपण पाहिलं तर 9 एप्रिल 2023 मध्ये ही जी IBC म्हणजेच काय रे, जर बिग कॅट अलायन्स जे आहे याची सुरुवात, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स याची सुरुवात भारताने केली होती. कारण का ज्या महत्वाच्या 7 मांजर प्रजातीतील प्राणी आहेत यांचं संरक्षण करण्यासाठी या अलायन्सची काय करण्यात आली होती, स्थापना करण्यात आली होती. आणि नुकतेच रशिया देश 19वा सदस्य या अलायन्सचा ठरलेला आहे. कितवा 19वा सदस्य कोण ठरलेलं आहे, रशिया. कारण का याची जी स्थापना आहे ही भारताने केलेली आहे. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य कोण ठरलाय, रशिया ठरलेला आहे. बघा, रशियन राष्ट्रपती जे आहे ते व्लादिमीर पुतीन यांनी 5 डिसेंबर 2025 ला भारत दौरा केला होता. आणि या दौऱ्या दरम्यान हा काय करण्यात आलेला आहे, निर्णय घेण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 19 देश जे आहेत ते कोणते कोणते आहेत, अँगोला, आर्मेनिया, भूतान, कंबोडिया, इरिट्रिया, इथिओपिया, इस्वातिनी, गिनी, ग्वाटेमाल, भारत, लायबेरिया, मलेशिया, मंगोलिया, निकाराग्वा, नेपाळ, वार्डा, सोमालिया, दक्षिण सुदान, सुरिनाम आणि शेवटचा महत्वाचा याच्यावर प्रश्न विचारला आहे, रशिया. कोणत्या सदस्याचा समावेश करण्यात आला, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मध्ये कोणत्या देशाचा समावेश करण्यात आला, सदस्य या अलायन्स मध्ये किती आहे. IBC इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स स्थापना 9 एप्रिल 2023 मध्ये भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. आणि याची सभा जी आहे पहिली 16 जून 2025 मध्ये पहिली महासभा घेण्यात आली. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत रे, भूपेंद्र यादव हे काय आहेत, अध्यक्ष आहेत. मी सांगितलं हे अलायन्स किंवा हे संघटनेची स्थापना का करण्यात आली, 7 प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी. याच्यामध्ये कोणते प्राणी येतात, वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जाग्वार आणि प्युमा. मग हे महत्वाचे जे मांजर कुळामधले जे प्राणी आहेत या 7 प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची स्थापना करण्यात आली. ही स्थापना 9 एप्रिल 2023 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी भारताने केलेली आहे. आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, भूपेंद्र यादव आहे. आता महत्वाचं, प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त एप्रिल 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संस्थेची काय केलेली आहे रे, स्थापना केलेली आहे. हे महत्वाचं आहे. याची स्थापना विचारली जाऊ शकते, मुख्यालय विचारलं जाऊ शकतं, सदस्य विचारले जाऊ शकतात आणि अध्यक्ष याच्यावर विचारले जाऊ शकतात. किंवा या 7 प्रजाती ज्या आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्वाच्या बघा, मागील आठवड्यातील 1 जानेवारी ते 7 जानेवारीच्या महत्वाच्या घडामोडी आपण या भागामध्ये पाहिलेल्या आहेत. पुढील भागामध्ये आपण 7 जानेवारी ते 15 जानेवारी मध्ये कोणकोणत्या महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्या पाहणार आहोत. थँक्यू. आता ज्या मुलांनी बघा मागच्या जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर व्हिडिओ पाहिले तर पूर्ण राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सर्व पुरस्कार आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत. त्याच्यानंतर नियुक्त्या घेतलेल्या आहेत, निधन वार्ता घेतलेल्या आहेत, नंतर क्रीडा पुरस्कार घेतलेले आहेत, क्रीडांविषयी माहिती घेतलेली आहे, लेखक व पुस्तकांची माहिती घेतलेली आहे. नक्कीच येणाऱ्या परीक्षांना याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू.